अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान, तया त्याचे कीर्तन घडे नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचं बघतोय आपण, चौथा भागाकडे आपण येतोय. आज आपला 9वा श्लोक चालू आहे, 9वा अभंग आपण घेणार आहोत. हरिनामाच्या अमृताची गोडी वैष्णवांना लाभली आहे. त्यांना वैष्णवांना लाभली म्हणजे हरिनामाचा सतत जे जप करतायत ते वैष्णव म्हणता येईल. भगवंताला ज्यांनी प्रेमाचा विषय बनवलेला आहे, म्हणजे आपले पंचविषय ज्यांना माहिती आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, तर हे 5ही विषय त्यांनी हा विषयच परमेश्वर म्हणून बनवलेला आहे. पाहायचं तर रूप त्याचं, ऐकायचं तरी त्याचंच, आम्ही श्रवण करायचं झालं तरी त्याचं, बघायचं झालं तरी त्याचंच रूप बघायचं, शब्द त्याचेच वापरायचे, त्याच्यासाठीच बोलायचं, त्याच्यासाठीच सगळं करायचं, दुसरा विषयच नाही खरं म्हणजे. अशा दृष्टीने पण आहे. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध, गंध घ्यायचा तर त्याच्या निर्माल्याचा गंध घ्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या बाबतीमध्येच करायची आहे. मग सातत्याने तोच आपल्या अनुसंधानामध्ये राहतो. असे जे असतात म्हणजे भगवंताला प्रेमाचा विषय बनवणारे जे आहेत त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. किंवा आपण ज्यांना म्हणतो की आई वडील बाप बहीण भाऊ सगळं तूच आहेस असं म्हणून सगळी नाती त्याच्याशी जोडणारा त्यालाही वैष्णव असं म्हटलं जातं. असं सगळं जे आहे त्या वैष्णवांना या हरिपाठाची गोडी लागलेली आहे, हरिनाम रूपाची गोडी लागलेली आहे आणि विषय गोडीचा त्यांना बीट यायला लागले. बाकीचे विषय ज्याच्यामध्ये आम्ही संसारी माणसं रमतो त्याचा मात्र त्यांना वीट यायला लागले. आणि त्यामुळे विष्णू विण नाम जप व्यर्थ ज्ञान, म्हणून ते म्हणतात ज्याला विष्णूबद्दल प्रेम, विष्णू म्हणजे एक भगवंताबद्दल ज्याला प्रेम नाही आहे, अशा तऱ्हेने जे वागतायत, ज्यांचा भगवंताशी काही संबंध नाही, त्यांना कितीही शाब्दिक ज्ञान असू दे, त्यांना कितीही शास्त्र पंडित यातलं कळू दे, पण त्याचा काही उपयोग नाही, ते कोरडं ज्ञान आहे, त्याला भक्तीचा ओलावा लागतोच. मागच्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानमार्ग कठीण आहे, नाममार्ग सोपा आहे, याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. हळूहळू कसं कसं नाममार्गामध्ये शिरायचं हे सांगतायत. आपण ज्ञानमार्ग अवघड आहे म्हणून करत नाही आणि नाममार्ग सोपा आहे, करता येईल ना केव्हाही. जरा म्हातारपणी बघूया, काय जमलं तर करता येईल, आत्ता कुठे वेळ आहे. त्याचे मगाशी दुपट्यामध्ये, कालच सांगितलं मला वाटतं, दुपट्यामध्ये बांधून ठेवलेलं असतं ते छोटं बाळ जे असतं त्याला आपण अरे वा हा तुमचा नातू बरं का असं म्हणून आपल्या हातात दिल्याबरोबर तो मायेमध्ये गुरफटत जातो. खरं त्याने त्या जेव्हा पोटात असतं आईच्या तेव्हा सांगितलेलं असतं की मला ह्यातनं सगळ्यातनं सोडव, मला मी तुझाच विचार करेन, तुझंच नाव घेईन, पण ते काही त्याला जमत नाही. आणि मग परमेश्वर त्याला आठवण करून देतो की अरे तू माझं नाव घेणार होता आणि त्याचं काय झालं. तर म्हणे आत्ता कुठे बघ ना, आई वडील किती छान माझं कौतुक करतायत, मला एन्जॉय करू दे, जरा लहान मुलांबरोबर खेळू दे, हे करू दे, मग बघता येईल. नाव घ्यायला बरंच आयुष्य, तूच तर आयुष्य देणार आहे, भरपूर आयुष्य देईन तेव्हा करीन, अजून बराच वेळ आहे. थोडा मोठा होतो, नाही रे म्हणले शिक्षणाचं इतकं गोंधळ चालू आहे, काय इतका अभ्यास करावा लागतो, काही जमत नाही आता, नंतर करू. नंतर लग्न होतं, म्हणतो बायको इतकी सुंदर मिळाली आणि तू मला नाम घ्यायला सांगतोय, सोडून दे म्हणे मी आता संसार. असा तो इतका गुरफटत जातो, तो नाव घेतच नाही. आणि शेवटी मरणाची वेळ येते, म्हातारपणी नाम घेऊया, आता कोणीच विचारत नाही, नाम तरी घेऊया म्हणून तो नाम घ्यायला लागतो. पण राम राम म्हणता म्हणता ते लांब लांब व्हायला लागतं, कारण तोंडाचं बोळकं झालेलं असतं लांब लांब, कारण राम उच्चारच येत नाही.
अशा तऱ्हेने सगळं त्याचं चालू असतं आणि नामाचं स्मरण करायला त्याला कधीच वेळ होत नाही. किंबहुना नंतर त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यावर त्याला तिरडीवरती बांधतात. आता तिरडीवरती बांधतात तेव्हा सगळं शरीर बांधतात, मान बांधत नाही. त्यामुळे सगळ्यांनी उचललं की ती अशी अशी हलते. देव म्हणतो आता तरी घेतो का रे नाव? आलास ना, शेवट आला तुझ्या आयुष्याचा, जायचंय पुढच्या प्रवासाला आणि पुन्हा तुला गुंतायचंच आहे, पण का पुढच्या जन्मी घ्यायचंय? तो म्हणतो नाही नाही, आत्ता नको नको नको, आत्ता नको. ती मान फक्त त्याची हालत राहते आणि तो म्हणतो मी आत्ता नाही घेते. मग लोकच म्हणतात राम बोलो भाई राम बोलो. असे महत्व काही समजतच नाही. किती आयुष्याचा सगळा काळ तसा ठणाणा करत जातो पण काही कळत नाही. पण जो भगवंताशिवाय जगतो, जो प्रेमाशिवाय जगतो, प्रेमाशिवाय म्हणजे भगवंताच्या प्रेमाशिवाय जगतो, ज्याचं चित्तच भगवंतात नाही, त्याला अद्वैत मार्ग समजणं तर कठीणच आहे. रामकृष्ण मनी नाही ज्याचे मन, ज्याचे उपजोनी करंटा नेमणे म्हणजे खरं म्हणजे आलाय कशाला ते आपण काल बघितलं. मनुष्यत्व मुमुक्षुत्व यासाठी तो आलाय, पण येऊन काही उपयोग नाही, संसारामध्येच रमून गेलाय. आणि म्हणून इथे ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली नामस्मरणाचं महत्त्व समजावून देत आहेत. विष्णून विण जप व्यर्थ त्याचे, ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे. विष्णू हे सजेस्टिव्ह म्हणता येईल आपल्याला. विष्णू म्हणजे रामाचं नाव घ्यायचं नाही, कृष्णाचं नाव घ्यायचं नाही असं नाही. विष्णू म्हटलं म्हणजे विष्णूचे जो आपल्याला देव आवडत असेल तो, किंवा जो आपल्या सद्गुरूंनी सांगितला असेल तो, ते आपल्याला आवडते तेच सद्गुरू आपल्याला देतात. कारण सद्गुरूंना आपली आवड माहिती असते, ते आपल्या आतच असतात. आपल्याला काय पाहिजे ते बरोबर ते सांगतात. कसं सांगतात की एखादा शांत असेल, ज्याला काही फारशी बडबड करायची आवड नसेल, आपलं शांत बसून त्याला ते म्हणतात नामस्मरणात राहा, एकांतात राहा, नामस्मरणात राहा, अशा पद्धतीने सांगतात. एखादा खूपच बडबड्या असेल आणि त्याला इकडे तिकडे फिरायची आवड असेल आणि वाचलेल्या लोकांना सांगायची हौस असेल, म्हणतो तू आपले प्रवचन कीर्तन करत जा, त्यानिमित्ताने माझ्या स्मरणात म्हणजे तुला राहता येईल. प्रत्येकाची आवड असते त्याप्रमाणे ते सद्गुरू त्यांना त्याप्रमाणे सांगत असतात. मग कोणाला हे सांगेल, कोणाला ते सांगेल, कोणाला ज्ञानमार्ग सांगेल, कोणाला कर्ममार्ग, कोणाला हे दोन्ही आवडत नाही पण त्याला दुसऱ्यांची सेवा करायला आवडते. निष्काम कर्मयोगाने ती सेवा केली तरी जीवभूते शिवपूजा होतेच. निस्वार्थपणे हा प्रत्येक ठिकाणी आहेच आहे. कुठलीही अपेक्षा न करता केलेले सगळे कर्म जे आहेत ती कोणत्याही परमेश्वराच्या चरणी अर्पण करा, ती विष्णूलाच जातात. विष्णूला जातात, शंकराला जातात, परब्रह्मापर्यंत पोचतात. वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हरा हा भेद नाहीच आहे. मग तुम्ही विष्णूचं नाव घ्या, नाही तर रामकृष्णाचं नाव घ्या, नाही तर विठ्ठलाचं नाव घ्या, शंकराचं नाव घ्या, पण नाम घेणं महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल नामाचा महिमा आपण ह्याच्या आधी बघितला. पण आता ते म्हणतात हरिहरा नाही भेद करू नये वाद, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग, असं तुकारामांनी सांगितलेलं आहे. म्हणजे विष्णूशिवाय दुसरं नाम घ्यायचं नाही असं नाही हेच, पण नाम घेताना काम्य जपाचा निषेध त्यांनी केलेला आहे. इथे काम्य जप म्हणजे काय की फळप्राप्तीसाठी नामस्मरण करू नका. नाही तर मी 13 कोटीचा जप करीन, काल आपण बघितलं, पण मला अमकं दे, तर तो मायनस होत जातो, त्याचा काही उपयोग नाही. तर हे सगळं देव जास्तीत जास्त जागृत आहे म्हणून त्या देवाला जायचं हे पण आपलं असतं. असं वरती लिहिलेलं असतं जागृत देवस्थान. आपण गेल्यानंतर आपल्या मनामध्ये तो जागृत होऊ दे, मग तो गल्लीतला असला तरी चालेल, पण जागृत देवस्थान म्हटलं की आम्ही तिथे एवढी लाईन लावतो आणि जातो. शंकराच्या देवळामध्ये सोमवारीच गेलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे, जावं, जरूर घ्यावं, पण म्हणून तासनतास लाईनीत उभं राहायचं का? तर ते जागृत देवस्थान आहे. त्याच्यापेक्षा त्या जागृत देवस्थानाला आपल्या हृदयात आणा ना, ती मूर्ती आपल्या हृदयात आणा आणि घरी बसूनही ते होऊ शकतं. ज्याला जाणं शक्य आहे त्यांनी जरूर जावं. तीर्थक्षेत्रांचं महत्त्व त्यांनी इथे दिलेलंच आहे, त्याबद्दलही काही वाद नाही. पुढच्या श्लोकामध्ये त्रिवेणी संगमच आहे, त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राचं हे दिलेलं आहे. पण कोणताही भक्त असू दे किंवा कोणताही त्याचं दैवत असू दे, कामना नको, निरपेक्ष भावनेने नाम घेतलं पाहिजे. उपनिषद वाचलं, गीता वाचली, अमकं वाचलं, पण त्यामध्ये ज्ञानाच्या डोंगरावर अगदी जाऊन बसला तरी काही उपयोग नाही. त्यामध्ये भाव पाहिजे. अशा 2 गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. नाहीतर भाव नसे, भाव तोची देव, मनी नाही भाव देवा मला पाव, काही उपयोग नाही. भक्ती
शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुकरून करणे. डुकरून करणे म्हणजे धातू पाठ करण्याचं एक हे आहे. धातू सूत्र वगैरे नाही का, देव देवा देव वगैरे संस्कृतमध्ये पाठ करतो आपण, तशा पद्धतीने संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुकरून करणे. संस्कृत पाठांतर करत बसण्यापेक्षा, कारण आमच्यासारख्यांना संस्कृत येत नाही त्यांच्याबद्दल सांगितलंय. नाही तर गीता वाचा, उपनिषद वाचा, सगळं संस्कृतमधनं आहे. आम्हाला कळतच नाही तर ते वाचून काय उपयोग आहे. मग हरिनाम सोपं आहे ना, हरिपाठ म्हणा, त्याच्यामध्ये गीता पण आली, त्याच्यामध्ये उपनिषद पण आली, त्याच्यामध्ये तत्वज्ञान पण आलं, त्याच्यामध्ये भक्तिमार्ग पण आला, त्याच्यामध्ये कर्मयोग सुद्धा आला, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग संस्कृत पाठ करण्यापेक्षा भज गोविंदम भज गोविंदम शंकराचार्य सुद्धा म्हणतात ना. मग हे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्याकरता ही केलेली सोय आहे. ज्यांना संस्कृत येतं त्यांनी जरूर संस्कृतचा पाठ करावा, कारण सुसूत्रता त्याच्यामध्ये जास्त आहे आणि सूत्ररूपाने सांगण्याची पद्धत संस्कृतमध्ये कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगितला जातो. ते करणं वाईट नक्कीच नाही, पण मग तेच करायला पाहिजे का? मग त्यापेक्षा न करणं बरं, कारण आम्हाला जमतच नाही हो, ते म्हणताच येत नाही. गीता म्हणताच येत नाही, म्हटली तरी त्याचा अर्थ कळत नाही. मग अर्थ कळत नसेल तर म्हणण्यात काय पॉईंट आहे? आपण जितकं त्याच्यापासून दूर जायला कारणं मिळतील तेवढी बघत असतो. गीता आपल्याला पाठ नाही, ठीक आहे, आपल्याला कोणी शिकवली, म्हणता येते ना, म्हणायला काय हरकत आहे? अर्थ कळत नाही, पण सारांश रूपाने अर्थ कोणीतरी सांगितला असेल तर आपल्याला तोही कळतोय ना, मग तेवढाच लक्षात ठेवायचं. अगदी त्याचं डुकरून करणे जे आहे, ह्याचं षष्टीचं पद आहे का, हे सप्तमीचं पद आहे, एवढा विचारही करू नका. हरिपाठात तर तसं काहीच नाही, इतका तो हरिपाठ सोपा आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार मार्गक्रमण करतो, पण कुठलाही मार्गक्रमण केलं, ज्ञानयोग भक्तियोग मार्ग, तरी पण भक्तिभाव असणं महत्त्वाचं आहे. आणि तो प्रत्येक वेळ त्यांनी सांगितलं. नाही तर देवदेव्हारात आणि लक्ष खेटरात तसं उपयोग नाही, असं त्यांनी भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय. या मागच्या श्लोकात भक्तिमार्गाने जायला सांगितलं होतं आपल्याला, आणि भक्तिमार्गाने आपण अद्वैताची वाट सापडते हेही सांगितलं. अद्वैत म्हणजे जे तत्वज्ञान आपल्याला ती व्यक्ती सांगत असते, ती कितीही छोटा ग्रंथ असू दे, तत्वज्ञानाला स्पर्श करावाच लागतो. त्याप्रमाणे इथे त्यांनी म्हटलं अद्वैताच्या वाटा, म्हणजे जो मार्ग शंकराचार्यांनी सांगितलाय, जो ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगते, पण अगदी सोप्या पद्धतीने सांगते की चराचरामध्ये एकच भगवंत भरलाय. भरे तुम्ही त्याची कुठेही वेगवेगळी वेगवेगळी नावं घ्या, रंगरूपाप्रमाणे कृष्ण म्हणा, राम म्हणा, पण मुळामध्ये ते तत्व मात्र एकच आहे. गुरुतत्व जसं गुरु प्रत्येकाचे वेगळे आहेत. कोणाचे कलावती देवी आहेत, कोणाचे समर्थ रामदास स्वामी आहेत, कोणाचे अक्कलकोट स्वामी आहेत. प्रत्येकाची धारणा वेगळी आहे, प्रत्येकाचा मंत्र वेगळा आहे, सगळ्यांचं सगळं वेगळं आहे, पण मुळात गुरुतत्व जे आहे ते एकच आहे ना. तशाप्रमाणे देव कोणतेही असू दे, हरी असू दे, कृष्ण असू दे, राम असू दे, पण एकतत्वाने तो भरलेला आहे. त्याच्यामागचं जे तत्व आहे ते एक आहे, दुसरं कोणी नाही. ह्यालाच अद्वैत मार्ग असं म्हटलं जातं. तो माहितीही करून घ्यायचा नाही, त्याच्याबद्दल उगीच काहीतरी बडबडत राहायचं आणि मला काही ते जमणार नाही वगैरे असं म्हणून त्याच्यापासून जेवढं दूर जाता येईल तेवढं जायचं. याच्यासारखा करंटा तोच. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. अगदी तत्वज्ञान प्रत्येक गोष्टीचं माहिती असायला पाहिजे असं नाही, पण भावभक्तीने मात्र करता येईल. मग अशा व्यक्तीला रामकृष्णांच्या घरी रामकृष्ण म्हणजे राम आणि कृष्ण वगैरे यांच्या घरी किंवा तो कसा जाणार, कारण त्यांनी काय म्हटलंय, अद्वैत रामकृष्णी पैठा कैसा होय. पैठा म्हणजे प्रवेश करणे, आणि त्याच्यापासूनच पेठ हा शब्द निर्माण झाला. भवानी पेठ, नवी पेठ, पुण्याला अशा पेठा आहेत वेगळ्या, बऱ्याच ठिकाणी असतात. पुण्याला आहेत म्हणजे मी आता तिकडून आले म्हणून ते डोक्यात आलं, बाकी काही नाही. सगळ्याच ठिकाणी अशा पेठा असतात. म्हणजे पेठ हा शब्द त्याच्यामध्ये, पैठा म्हणजे प्रवेश करणे, हे महत्त्वाचं. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या पेठामध्ये जाण्याचा मार्ग रामकृष्णी पैठा कैसा, ह्या सगळ्यापासून दूर राहिला तर तो त्या गल्लीमध्ये त्या पेठेमध्ये जाऊच शकणार नाही. आणि ती पेठ कुणाची आहे? भक्तिभावाची पेठ आहे. ती पेठ कुणाची आहे? रामकृष्ण या नामाची पेठ आहे. ती पेठ कुठली आहे? तर अद्वैत वाट दाखवणारी पेठ आहे. एकदा तू त्या मार्गामध्ये घुसला की आपोआपच सगळ्या गोष्टी कळायला लागतात. मग त्याच्यासाठी पुस्तकं वाचायला पाहिजे तसं नाही, श्रवण भक्तीने सुद्धा बऱ्याच गोष्टी
केल्या जातात, सांगितल्या जातात, त्यावेळेला आपोआपच माहिती होतात. म्हणजे मला पुस्तकच वाचता येत नाही तर मी काय करणार? श्रवण कर. साधा सोपा मार्ग आहे. पण ते श्रवण करताना सुद्धा भक्तियुक्त, श्रद्धायुक्त अंतःकरणाने करायला पाहिजे. हा भक्तिभाव तिथे असला पाहिजे. मग जनाबाई म्हणायची, देव खाते देव पिते देवावरी मी झोपते. काय ही पण आहे की देव खाते देव पिते देवावरी मी झोपते, असं नाही आहे. देव खाते म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून मी ते खाते. शरीर धारणेपुरतं खाते असं नाही, शरीर धारणेपुरतं खाते. अशा सगळ्या त्याच्या मागचा देव खाते देव पिते. देव पिते म्हणजे जीवन हे जे जगतीये, पाणी म्हणजे जीवन, देव पिते. ह्या परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि त्याच्या अनुषंगाने तो जे सांगेल त्याप्रमाणे तो करता या भावनेने जीवन जगते. अशा पद्धतीने ते म्हणजे सदा सर्वत्र देवावरी मी झोपते. निजणं ही समाधी आहे. म्हणजे आपण म्हणतो की शास्त्राप्रमाणे बघितलं तर झोपणं आणि समाधी लागणं, गाढ निद्रा आणि समाधी याच्यामध्ये फरक आहे. एक ज्ञानाची आहे, एक अज्ञानाची आहे. हे सगळं तत्वज्ञान झालं. ती म्हटली माझी समाधी, मी आडवी झाले चटईवर की माझी समाधी लागते. कारण तिथे पण मला भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाही. हे देव खाते देव पिते देवावरी मी निजते असा अभंग आहे काहीतरी. सांगायचं तात्पर्य असं की या गल्लीत जायला भावभक्तीचा मळा फुलवायला आपल्या हृदयामध्ये लागतो, तेव्हा ती वाट आपल्याला सापडते. जसं कबीर म्हणतो की प्रेम की गली अति साकरी उसमे दोन समाय. एक तर फक्त तो असेल किंवा मी असेल. आता मी म्हणून जर जायला लागले तर मला काहीच सापडणार नाही, सगळी दारं बंद. पण एक तू विठ्ठल या पद्धतीने गेले तर प्रत्येक दार माझ्यासाठी उघडं राहील. ते ज्ञानाचं दार असेल, ते कर्माचं असेल, ते भक्तीचं असेल. तुला पाहिजे त्या दारात शिर, पण निष्काम भावनेने तिथे जा आणि भक्तिभावाने तिथे राहा. आपोआपच तुझं कार्य सद्गुरूंकडनं करवून घेतलं जाईल. आणि किंवा मज विण तू मज दे रे राम, समर्थ चौपदीमध्ये म्हणतात, मज विण तू मज दे रे राम. म्हणजे मी नाहीच, तूच मला तुझं सगळं स्वरूप दे, तुझेच गुण दे, तुझं स्वरूप दे आणि तुझ्यासारखं कार्य करण्याची प्रेरणा दे निष्काम भावनेने. म्हणून इथेच माऊली पण आपल्याला तशाच पद्धतीने सांगतात, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तेथे कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण आहे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. नामपाठ मौन प्रपंचाचे. आता इथे हे असं सगळं जर केलं या अद्वैत वाटेमध्ये, ती वाट पण गल्ली पण एकदम साखरी म्हणजे अगदी छोटी आहे. एक मार्गी एकच माणूस एका वेळेला जाऊ शकतो, वन डे ॲट अ टाइम. त्याप्रमाणे एका दिवशी आजच्या दिवस करा फक्त नामस्मरण. रोज रोज करायला सांगितलं ना तुम्ही, अरे आजच्या दिवस तर कर, उद्या पुन्हा आज आलाच ना. म्हणजे तो पुन्हा आजच आला. आज आला म्हणजे पुन्हा परवा गेलं तरी आजच. क्षण आला, क्षणभर नाम घे म्हणजे काय, हा क्षण झाला ना, आता पुढचा क्षण घे, त्याच्या पुढचा क्षण घे. पण असं सांगितलं की क्षणोक्षणी आजन्म आपल्याला, अरे बापरे, मग संसार कधी करू, त्याच्यापेक्षा नकोच. म्हणून संत आपल्याला सांगताना नेहमी असं सांगतात, आत्ता दिवस कर, आत्ता तर कर, या क्षणाला तर कर, मग नंतर पुढचं पुढे बघू. अच्छा काय काम करायचंय का, बरं ठीक आहे, मग काम करता करता घे तरी चालेल. असं हळूहळू आपल्याला हात धरून ते नेतात. पण त्या गल्लीमध्ये शिरायला आपल्याला एकट्यालाच लागतं, कारण ती इतकी गल्ली अवघड आहे. आणि पण एकदा का शिरलं की सद्गुरू सगळी दारं उघडतात आणि आपल्याला आतपर्यंत घेऊन जातात, वेगवेगळ्या द्वारांनी नेतात, जेणेकरून आपल्या चित्ताची शुद्धी व्हायला सुरुवात होते. देहबुद्धीची द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. द्वैताची म्हणजे देहबुद्धीची झाडणी, कारण देहबुद्धी द्वैतामध्ये असते. त्याची झाडणी, देहबुद्धीची झाडणी केल्याशिवाय, त्याचा त्याग केल्याशिवाय सद्गुरूंकडनं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे आत्मज्ञानापर्यंत जायचं असेल ते देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास, स्थूलाकडून सूक्ष्माचा प्रवास ज्याला आपण म्हणतो, तो करावा लागतो. पण त्याच्यासाठी मध्ये वाटेत अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ते कष्ट तर घ्यायला पाहिजेत ना. कष्टही घेणार नाही, काही करणार नाही, तुझं तू बघून घे एवढं म्हणणे की तुकारामासारखी आमची अवस्था अजून आली नाही. त्यांनी आधी कष्ट केलेले आहेत, आधी कष्ट मग फळ. त्याप्रमाणे अध्यात्मात सुद्धा प्रयत्नही करावेच लागतात. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, हे कोणत्याच संताला खरं माहिती नाही. आणि आपल्यावरती असा आरोप केला जातो की तुमच्या संतांनी तुम्हाला निष्क्रिय बनवलेलं आहे.
खरं म्हणजे संतांनी निष्क्रिय बनवलेलं नाही, आम्ही उगीच त्याचा गैरसमज करून घेऊन निष्क्रिय झालेलो. तर निष्क्रिय नाही, कर्म कर्म करायला त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलं आणि सातत्याने कर्मामध्ये राहा. पण कर्म कोणतं कर ते आपल्याला झेपत नाही ना. निष्काम कर, निस्वार्थ बुद्धीने कर, हे जमत नाही. कारण मी मी केलं ना एवढं सगळं, आज आयुष्यभर सगळ्यांचं घरात करत आले, काय वेगळं केलं? कर्तव्य कर्म केलं खरं म्हणजे. पण आपण ही सगळी अपेक्षा करतो आणि मग पण कोणाला त्याची किंमत नाही, म्हणून लगेच अपेक्षाभंगाचं दुःख येतं. मी केलं, मी केलं, मी केलं म्हणतो म्हणून. नाही तर मग अपेक्षाभंगाचं दुःख, माझं मी कर्तव्य केलं, आता त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. अशा पद्धतीने जर आपण वागलो तर आपलं कर्तव्यही होतं. आपण त्यांच्याकडनं फळाची अपेक्षा ठेवली नाही, की मग तुम्ही खूप केलं हो, तुम्ही कशाला पाहिजे हे म्हणायला. केलं हे त्यांनी समजून उमजून घेतलं, की आपल्याला त्याचाही प्रश्न नसतो आणि आपण त्याची अपेक्षा केली नाही, की आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःखही येत नाही. म्हणून अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे जास्त चांगलं. निस्वार्थ बुद्धीने, निष्काम बुद्धीने, त्याचं सगळ्यामागचं प्रयोजन इथे आहे मुळामध्ये. अशा तऱ्हेने जर करत गेलं तर आपोआपच आपली चित्तशुद्धी होत जाते, कारण आपल्याला कुणाकडनं कसली अपेक्षाच नसते. त्यामुळे चित्तशुद्धी होते, त्याचं ध्यान लागतं, त्याचंच पूजा करावीशी वाटते, त्याचा ध्यास लागतो. ह्या सगुण साकाराचं ध्यान आधी पहिल्यांदा लागतं. पण हे करण्याकरता आपली चित्तशुद्धी होण्याकरता लोखंडावरती जसं गंज चढतो, तर परिस्पर्श इथे त्याने म्हटलेलं आहे एक दोन याच्यामध्ये, की परिस्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. सगळ्या लोखंडाचं सोनं होत नाही. परिस्पर्श झाला की जे शुद्ध लोखंड असतं त्याचा फक्त शुद्ध लोखंड असतं त्याचं फक्त सोनं होतं. मग ते शुद्ध लोखंड आहे का ते आधी बघायला पाहिजे. त्याच्यावरती गंज एवढा चढलेला असतो, अहंकाराचा, ममतेचा, आसक्तीचा, तर आमच्यावरती चढलेला असतो. तशा तो जो गंज आहे ना, तो गंज आधी काढून टाकावा लागतो, घासून पुसून काढून टाकावा लागतो. ते लोखंड शुद्ध करावं लागतं. आम्हाला सुद्धा वैराग्याच्या आगीमध्ये पहिल्यांदा तप्त व्हावं लागतं. वैराग्य आधी घ्यावं लागतं, निष्काम क्रिया करावी लागते, निस्वार्थ बुद्धी आचरण, शमदमादी षटसंपत्ती करावी लागते. त्यावेळेला मग चित्तशुद्धी झाली म्हणजे वैराग्याच्या आगीमध्ये आम्हाला जरा होरपळून काढावं लागतं. त्याला विवेकाचे घण त्याच्यावर घालावे लागतात. ते नंतर आगीमध्ये लाल लाल केल्यानंतर ते जे चिकटलेलं असतं त्याच्यावर घण घालून त्या लोखंडाला स्वच्छ करावं लागतं. मग ते पाण्यामध्ये बुडवावं लागतं. बऱ्याच प्रक्रिया. मग ते शुद्ध झाल्यावर त्याला परिसाचा स्पर्श झाला तर सद्गुरू स्पर्श करायला बराच वेळ लागतो. मग आमचं सोनं होतं, तोपर्यंत होत नाही. अशा तऱ्हेने असल्यामुळे त्या इथे द्वैताची झाड आणि गुरुविण ज्ञान, पण हा गुरुला मानतच नाही. गुरुंनी त्यावेळेला सांगितलं होतं जप करा, काय फार फरक पडला नाही आत्तापर्यंत. मी करत होते रोज जप. कसा करत होते हा प्रश्नच नाही मी विचारत, पण मी करत होते बरेच वर्ष. शेवटी सोडून दिलं. करायलाच पाहिजे असं काही मला वाटलं नाही. झालं मग अद्वैताच्या वाटा नाही, द्वैताची झाडणी होणं तर दूर राहिलं, गुरुविण ज्ञान होणं राहिलं. कैसेनी कीर्तन घडे नामी, ह्या कुठल्याही गोष्टी पुढे होणार नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आधी सगुण ध्यान करा. नाही आपली, कारण की तेवढी माझी कुवत नाही आहे की मी निर्गुणाचं ज्ञान करावं. मला समोर काहीतरी लागतं. नाही तर माझं मन इतकं चंचल आहे की ध्यान करताना सुद्धा कुठे कुठे पळत राहतं. तसं सगुण भक्ती करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सगुणाचा ध्यास घेतला म्हणजे एखादी मूर्ती डोळ्यासमोर असली की निदान आणि वैखरी वाणीने म्हणावं. जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही किंवा एकाग्र होत नाही तोपर्यंत सगुणाचं ध्यान करावं. मोठ्या वैखरी वाणीने जप करावा, म्हणजे निदान आपलाच जप आपल्याला ऐकू येतो आणि चित्त इकडे तिकडे जात नाही. तसं बेल वाजली की लगेच जातच, तो भाग वेगळा. फोन आला किंवा फोन काढून ठेवा, अमकं करून ठेवा, एवढे खाटाटोप करण्यापेक्षा ध्यान लावताना शांतपणे बसा, उठायचं नाही हे पक्क लक्षात ठेवा. डोळ्यासमोर सगुण मूर्ती ठेवा. अशा पद्धतीने ध्यान करायला सुरुवात केली की आपोआपच सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा तो तिथे बसलाय ना. पण त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते ध्यान करा, म्हणजे आपोआपच नामाचं गुंजन, भक्तिरस पाझरायला सुरुवात होते. आणि एकदा का भक्तिरस पाझरायला सुरुवात झाली की प्रपंचाचं मौन सुरुवात होतं.
म्हणजे भक्तिरस जेव्हा तर आपण आपोआपच त्या प्रपंचामधनं कर्तव्य कर्म करतो आणि आपोआपच त्यातनं बाजूला व्हायला सुरुवात करतो. प्रपंचाचं चिंतन कमी व्हायला लागतं. म्हणजे नामपाठ मौन, नामपाठाचं मौन नाही, प्रपंचाचं मौन. नामपाठ करता करता प्रपंचाचं मौन आपल्यामध्ये आपोआप सुरुवात होते. सुरुवात नाम घ्यायचंय, नामामध्ये मनातल्या मनात नाम घ्यायचंय. पहिल्यांदा वैखरीने घ्यायचं, पण नंतर आपोआप ते जसजसं मुरत जातं तसतसं ते आत जातं. त्यामुळे सुरुवातीला नाम, मग ते मनातही नाम घ्यायचे, सबंध देहात त्या नामाचं पाझर फुटायला सुरुवात होते. सगळे ध्वनी त्याच्यामध्ये यायला लागतात आणि मग प्रपंचाला आपलं बिऱ्हाड मांडायला आतमध्ये जागाच उरत नाही आणि आपोआपच त्याचं मौन निर्माण होतं. पण याच्यासाठी मुळात आधी सुरुवात करायला लागते. ती सुरुवात कुठून करायची? तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. तया कैचे कीर्तन घडेन, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी बिनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता याची देही याची डोळा भगवंताचं दर्शन करून घेणं हे मनुष्य धर्माचं कर्तव्य आहे. खरं म्हणजे आपण प्रपंचात गुंतो हा आपला भाग आहे, पण मुळामध्ये मनुष्य जन्माने मूळ कर्तव्य काय, त्याला जाणून घेणं, त्याचं दर्शन करून घेणं, त्याच्याशी एकरूप होणं, आत्मज्ञान प्राप्त करणं. पण त्याच्यामध्ये इतके अडथळे येतात ते आपण बघितले. मनुष्याने केलेली पापकर्म आसक्तीमुळे निर्माण होतात. ती सगळी पापकर्म त्याच्यामध्ये निर्माण होतात. मग आता पापकर्म जर निर्माण होत असतील की होणारच, आमच्यासारख्यांची सामान्य लोकांची निर्माण होतातच. ती जर होत असतील तर मग शास्त्रात काय सांगितलंय? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ. इथे त्यांनी तीर्थयात्रा हे एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलंय. सगळ्यांनाच जमतं असं नाही, हेही शेवटी नंतर त्यांनी सांगितलं. तीर्थस्थानाला जाऊन देवदर्शन करून भावजागृती करायची आणि त्याला त्यांचा अजिबात विरोध नाही आहे. पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. त्यांनी त्रिवेणी संगम आपल्या मनामध्ये निर्माण कर, म्हणून मानसपूजेला दरवेळी महत्त्व आहे. नाही एखाद्या तीर्थक्षेत्री जाता आलं तो आपल्या मनामध्ये ते तीर्थक्षेत्र निर्माण करावं. सज्जनगडला आता नाही चढता येत, नाही वरता जाता येत. मानसपूजेमध्ये आपण वरती काय अख्खं गड पार त्या टोकापर्यंत जाऊन फिरून येऊ शकतो. म्हणजे हे आपण करू शकतो. याच्यासाठी पण त्यांनी आधी सांगितलं तीर्थयात्रा करणं ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर तीर्थयात्रा कराव्या, कारण तिथली स्पंदनं वेगळी असतात. माऊलींच्या इथे आळंदीला गेल्यानंतर तिथे उभं राहिलं एकाग्र मनाने तर ती स्पंदनं जाणवतात. शेगावला गेलं तर तिथली स्पंदनं, म्हणजे कुठल्याही तीर्थक्षेत्री जे आपल्याला प्रिय आहे त्या ठिकाणी गेल्यावर एक आपल्या मनामध्ये चैतन्य वेगळ्या प्रकारचं फुलतं. त्यामुळे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तर ते. पण तीर्थयात्रा कशी करायची हा पुन्हा प्रश्न आहे. शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तीर्थक्षेत्र आपल्याला सांगितलेत, तीर्थांचं वर्णन केलेलं आहे, तीर्थ महात्म्य सांगितलेलं आहे, स्थान महात्म्य सांगितलेलं आहे. पण ही सगळी तीर्थयात्रा करावी एका जन्मात सगळी शक्य नाही, तेही तितकंच खरं आहे. पण तीर्थाटन करणं ही शास्त्राची आज्ञा पण आहे की जरूर करावीत. तीर्थाच्या ठिकाणी भगवंताच्या सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला असतो. परिपूर्ण अवस्थेला परमसीमा त्याने गाठलेली असते त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. त्यामुळे तिथे सत्वगुणाचा आपला उत्कर्ष करण्याची तिथे सामर्थ्य त्यांनी ठेवलेलं असतं आणि आपोआपच तिथे गेल्यानंतर दान करावं, स्नान करावं, पुण्य प्राप्त करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे.
ते सामर्थ्य सगळं पुण्यप्राप्तीचं त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं, तीर्थयात्रेच्या ठिकाणी मिळतं. तीर्थयात्रा पूर्वी पायी जात असत, आता पायी नाही, आता सोय झाली तर त्याप्रमाणे जावं, जसं आपल्याला शक्य असेल खूप लांबचं असलं विमानाने जायची सोय झाली जरूर जावं, आपल्याला शक्य असेल ते जरूर करावं आणि त्याप्रमाणे तीर्थयात्रेला जावं, त्यात गैर काहीही नाही. आता इथून उठून काशीला पायी जायचं म्हटलं तर आता अवघड आहे आपल्यासारख्यानं, तर जावं ना सोय झाली तर. ज्या सोयी आपल्या चांगल्यासाठी झालेत त्याचा उपयोग करून घ्यायला काहीच हरकत नाही. शास्त्र आणि विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे शास्त्र, याची प्रगती झालेली आहे, आपणही तिचा फायदा उठवायला काही हरकत नाही. पण आमचं काय होतं, म्हणजे माझ्यासारखीचं काय होतं, थोडं वेगळंच आहे. तुम्ही काय तिकीट काढलं का नाही, म्हणजे एसीचा कोच आहे ना, तेवढं आधी बघून घ्या, म्हणजे का मला नाही चालत बाकी काही, मला अगदी शांत वगैरे लागतं, छान झोपायची व्यवस्था वगैरे तिथे रात्री जर प्रवास असेल तर आहे ना, म्हणजे एसी कोचमध्ये असते तशाप्रमाणे आहे ना, नाही तर आपलं विमानाचं काढो, 2 तासात गेलेलं बरं, असं मुलाला सांग. आणि नाही नुसतं तिथे जाऊन उपयोग नाही, गेल्यावर दर्शन वगैरे घेऊच आपण, तो काही प्रश्न नाही, पण आजूबाजूला काही पाहण्यासारखं असलं तर येतात. आणि प्रसादाची व्यवस्था आहे की नाही बघ, म्हणजे दुपारचं जेवण तिथे करूनच आपण, दुपारचं जेवण करूनच तिथनं बाहेर पडू. प्रसाद नाही, प्रसादाची व्यवस्था आहे की नाही बघ, पण जेवण करून बाहेर पडू. फरक आहे प्रसाद आणि जेवण. म्हणून प्रसाद म्हणजे ईश्वराचं प्रत्यक्ष प्रसाद, साक्षात दर्शन, प्रसाद असं आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं नाही, प्रसाद आहे का बघ, म्हणजे तिथलं जेवण करून जाऊ, म्हणजे तेवढ्या एक वेळचं जेवणाचा खर्च कमी होईल ना आपला, नाही म्हटलं तरी. आणि तिथे आजूबाजूला काही बघण्यासारखं असलं तर तेही बघू. आणि देऊळ म्हणतात पुरातन शास्त्राप्रमाणे, तिथलं ते बघूच आपण. पण ना म्हणजे पूर्ण वेळ देवळात जायच्या ऐवजी ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, यायचं रिझर्वेशन, जायचं रिझर्वेशन, ते तर करायला हवं, पण त्याच्यामध्ये लक्ष जास्त, दर्शन किती घेऊ हा भाग वेगळा. बारीत उभं राहावंच लागणार आहे, किती कशाही हे गेलं ते आपण काल बघितलं, पण बारीत उभं राहिलं केवढी गर्दी आहे, किती नामस्मरण करणं तोपर्यंत बरोबर लाईन पुढे जाईल, पण नामस्मरण नाही. नाही त्या दिवशी ना आम्ही गेलो होतो, खरं शेगावला गेलो होतो, पण ना असं झालं तिथे ती व्यवस्था जरा नीट असायला. आणि कोल्हापूरला गेलो होतो ना, तिथे म्हणजे तिथे काय काय नव्हतं त्याचीच चर्चा जास्त त्या बारीमध्ये, त्याच्यापेक्षा एकदा बारीत शिरलाय, तुला दार उघडणार कोण आणि कुठलंच दार उघडणार नाही. पण तिथे गेल्यावर नामस्मरण स्मरण करू, नामस्मरण करू, तिथे आपण एक दिवस राहूया, तिथला प्रसाद घेऊया, काय प्रसादाला वेळ लागला किंवा जे काय असेल तो प्रसाद, पण तो गोड मानून घेऊ. ते ना त्या पिठलं भाकरी होती हो, मला जरा छान गोष्टी लागतात आणि खायला, डावीकडे उजवीकडे नुसती पिठलं, तसं पोट भरलं नाही. मग काय झालं, प्रसाद घेतला आणि बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाल्लंच, मग काय उपयोग त्या तीर्थ आहे. मनी नाही भाव हिच्याशीच पुन्हा ते येतात आपल्याला. भगवंताच्या सान्निध्यात आपण पूर्ण वेळ घालवू, विचार करू, तीर्थयात्रेचं महत्त्व समजावून घेऊ, तिथलं क्षेत्र महत्त्व काय आहे, स्थान महत्त्व काय आहे याची माहिती करून घेऊ, तिथे थोड्या वेळ बसून त्या परमेश्वराशी एकरूप होऊ. चित्त नाही नामी, ते चित्त त्याच्याजवळ नसेल तर ते प्रेक्षणीय स्थळ पाहिल्यासारखं होतं, ती तीर्थयात्रा होत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ, महाभारतामध्ये प्रयागस्थानाचं वर्णन केलेलं आहे, महाभारतातल्या एका वनपर्वामध्ये वगैरे केलेलं आहे. सीता सीते सरिते यत्र संगते तत्रा लुप्तो दिवम उपतंती, म्हणजे काय, उत्पत्तंती. सीत म्हणजे पांढरी, सीता सीते सरिते यत्र संगते, सरिता म्हणजे नदी, सीत म्हणजे पांढरी, पांढरी शुभ्र गंगा, आणि असीत म्हणजे काळी यमुना, म्हणजे गंगा यमुना, आणि तिसरी जी आहे ती लुप्त होणारी सरस्वती. या तिघांच्या क्षेत्राला त्यांनी प्रयाग क्षेत्र म्हटलेलं आहे. श्रीकृष्णाच्या वामांगापासून तयार झाली म्हणून ती काळी आहे यमुना, आणि शंकराच्या जटेमधून प्राप्त झाली, स्वर्गलोकातून खाली आली म्हणून ती शुभ्र पांढरी स्वच्छ शुद्ध अशी. म्हणजे आपलं खरं म्हणजे याच्यामध्ये प्रतिबिंब आहे की आपल्याला जायचं आहे त्या स्वच्छ शुद्ध गंगेकडे. आपण आहोत काळी सावळी, वामांगापासून निर्माण झालेली, काही थोडे प्रमाणात आवड असलेली, मुमुक्षू साधकना करायची इच्छा असलेली, त्याच्याशी मिळणी व्हायची आहे ही इच्छा धरणारी, आणि त्याच्यासाठी सरस्वतीची म्हणजे बुद्धीची पण गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, आणि ज्ञानाबरोबर भाव या शक्तीची पण आवश्यकता आहे. असं हे त्रैलोक्य व्यापणारी जी गंगा आहे आणि भूतलावरती अवतरणारी जी गंगा आहे, त्या गंगेशी
सरस्वतीशी या त्रिवेणी संगम जिथे आहे त्याला प्रयाग क्षेत्र असं म्हणतात. आणि ते जसं आहे तसं आपल्या मनाचं पण प्रयाग क्षेत्र आहे. ते देहामध्ये हे त्रिगुण जे आहेत ते त्रिगुण आपले संपूर्ण इथे निस्त्रय गुण्यो भव अर्जुन, 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे. हा संगम म्हणजे करताना आपल्याला ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाताना तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, याप्रमाणे सगळं सुंदर प्रीतीने फक्त एक तू विठ्ठला. मग तू तुझ्या त्रिवेणी संगमावरतीच अशी जेव्हा तुझी धारणा मनाची होईल, देहाची होईल, मनाची होईल आणि तू पूर्णपणे विसर्जित होशील, त्यावेळेला प्रयाग क्षेत्र तिसरीकडे कुठे नाही, आपल्या हृदयातच तयार होतं. आणि ते हृदयात तयार होणारं प्रयाग क्षेत्र जास्त महत्त्वाचं आहे. एकदा असं झालं होतं की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण महत्त्व का म्हणतो, जायचं का म्हणतो, तिथली स्पंदन आहेत असं का म्हणतो. एका ऋषींच्या दर्शनाला अनेक कुरूप स्त्रिया येत होत्या. इतक्या कुरूप होत्या काही विचारू नका. लाईन लावून उभ्या होत्या आणि सगळ्या जणी आत जायच्या. एका दाराने आत जायचं, दर्शन घ्यायच्या, दुसऱ्या दाराने परत यायच्या. दुसऱ्या दाराने येताना अत्यंत सुंदर होऊन यायच्या. काही कळे ना असं का होतंय की आत गेल्या तेव्हा तर कुरूप होत्या, म्हणून बाहेर येऊन थांबल्यावर लक्षात येतं आज जेव्हा जातात त्या नद्या होत्या सगळ्या. आम्ही त्या नद्यांमध्ये स्नान करतो त्यावेळेला आमची शुद्धी होते, पण नद्या अपवित्र होतात, कुरूप होतात आणि त्या ऋषींच्या दर्शनाला, संत सज्जनांच्या दर्शनाला जातात. त्यांची चरणधूळ त्यांच्या मस्तकाला लागते, त्या पुन्हा शुद्ध होऊन येतात. म्हणून संतांच्या गावाला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं, कारण तिथे नदीला त्यांचे चरणस्पर्श लागत असतात. म्हणून इंद्रायणीला महत्त्व आहे, कारण ज्ञानदेवांचे चरणस्पर्श तिथे लागलेले आहेत. अशा प्रत्येक गावच्या ह्याला गंगाच म्हटलं जातं जिथे तीर्थक्षेत्र असतं. तसं नामासी विन्मुख नरतो पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. हरिनामाचं जप हे खरं पुण्य आहे, पण नामासी विन्मुख विस्मरणच, नामाचं विस्मरण वेळच मिळत नाही हो संसारामध्ये. इतक्या दिवसभरामध्ये त्याचं विस्मरण हे पाप आहे. नामस्मरण करणं आणि नुसतं नाम घेणं याच्यात फरक आहे बरं का. पण मी नामस्मरण करते का नाम घेते, मी नाम घ्यायला लागले असं समजा. ते एक तर पहिलं वेळ होत नाही म्हणून नामस्मरण करणं जमत नाही मला, नाम घेणं जमत नाही. पण कशी बशी आता इथे यायला लागले सगळे, म्हणे नाम घ्या नाम घ्या. म्हटलं ठीक आहे, रोज एक माळ तरी करूया. म्हणून नाम करायला सुरुवात केली, नाम घ्यायला सुरुवात केली. सद्गुरूंनी सांगितलेला घ्या बरं, ठीक आहे तो घेऊया. मग काय कोणी म्हणलं हे घ्या, कोणी म्हणलं ते घ्या. सकाळी एक ह्याची माळ केली, संध्याकाळी एक त्याची माळ केली. नाम घेते मी, पण नामस्मरण करत नाही. कारण नाम घेताना मणी फिरतायत, लक्ष सगळं नंतर काय ते सांगितलंय म्हणून करायचं. पण आता खरं म्हटलं तर वेळ नाही, पण एकदा उरकून टाकते. हे उरकून टाकणं नाम आहे, ते नाम घेणं आहे. मुखाने नाम चालू आहे पण मनापासून घेणं नाही. मनात त्याचं स्मरण करून त्याचं नाम घेणं हे महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात एक माळ केली का 1000 माळ केल्या याचा संबंध नाही. नामस्मरण करताना, नाम घेताना 1000 माळा केल्या पण लक्ष तिथे नाही, आणि एक माळ केली पण पूर्ण आत्मीयतेने केली तरीही काही हरकत नाही. किती सूट म्हणजे संतांनी आपल्याला देऊन ठेवली, पण आपल्याला तेवढंही जमत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे किंवा तसा योग नाही आपला असं म्हणूया. नाम घेणं म्हणजे अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर नाम घेणं म्हणजे उभ्या उभ्या गाडीवरचा वडापाव खाणं. वेगळीच पण लक्षात राहील, कारण वडापाव खाताना नक्की याची आठवण होईल, नामस्मरण करायचं आहे. उलट्या पद्धतीने सांगते किंवा नाम घेणं म्हणजे वडापाव खाण्यासारखं आहे. पण हेच नामस्मरण करणं म्हणजे आईच्या हातचं घरी येऊन गरम गरम वडा खाणं. पण मुलांना हल्ली तेच आवडतं तो, कारण हळूहळू पिढी पुढची कलियुगामध्ये नामस्मरणापासून दूर जायला लागलंय. आणि नामस्मरण हे एकमेव साधन कलियुगामध्ये भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे. इथे आईच्या हातचं सुग्रास खाण्यामध्ये तृप्ती आहे, आणि तिकडे जे आहे ती तृप्ती नाही आहे, ते भसाभस पोट भरणं आहे. वडापाव गाडीवर खाणं हे पोट भरणं आहे. अशा पद्धतीने आपली थोडक्यात सांगण्याचं उत्तर, नामस्मरण करायचं आहे हे महत्त्वाचं आहे, नाम घ्यायचं नाही. नाम घ्या हे सांगणं सोपं आहे, पण नामस्मरण करायचं हे महत्त्वाचं आहे. आणि मग अशामुळे आपल्या अहंकाराचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो, आणि प्रारब्धाने भोगावी लागणारी
जी प्रारब्धाने भोगावी लागणारी जी संकट आहेत, प्रारब्ध भोगावंच लागतं. जे संचित आहे तेही आपल्याला नंतर भोगावं लागतं. त्याचंच प्रारब्धात रूपांतर होतं, पण संचित आपोआपच कमी होत जातं. संचित नामस्मरणाने नष्ट होतं, प्रारब्ध पुढचं तयारच होत नाही. पण जी प्रारब्ध आपल्या नामस्मरण घेण्यापूर्वी जी झालेली आहेत ती आपल्याला भोगावी लागतात, पण ती भोगण्याची शक्ती आपल्याला परमेश्वर देतो. आपण ती सहज आनंदाने सहजपणे पार पाडू शकतो. आणि म्हणून नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. पंढरपूरला जाणारा वारकरी हा विठ्ठलमय होऊन जातो. त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. तो त्याच इतका तल्लीन होऊन जातो की त्या ह्याच्यात तो किती किलोमीटर चालतो हे बघतच नाही. आम्ही थोडा वेळ झाला की 1 तास झाला म्हणजे इतके किलोमीटर झाले असतील नाही का. पण आमचं लक्ष पायाकडे, आमच्या शरीराकडे, देहबुद्धीकडे जास्त आहे. पुढे गेल्यावर माहिती नाही सोय आहे की नाही, ते कॉट बीटची नाही तर कुठे झोपायचा प्रश्नच आहे. असं हरीशिवाय कोण धावून येणार नाही. ह्या ज्या अष्टसात्विक भाव ज्यांचे दाटून येत आहेत अशा ठिकाणी हरी पळत पळत येतो आणि त्यांना उचलून घेतो. खरं म्हणजे ते वारकरी वारी पायी करतच नसतात, त्यांना त्या भगवंतानीच खांद्यावर घेतलेलं असतं आणि ते भगवंतच त्यांच्या पायाने चालत असतो. अशा जेव्हा आंतरिक एकाग्रता होते, एकाग्रता, एकात्मता, त्याच्याशी तद्रूपता प्राप्त होते, त्यावेळेला द्रौपदीने सुद्धा पहिल्यांदा वस्त्रहरणाच्या वेळेला हाक मारलं होतं की नाही, भीष्मांना हाक मारलं होतं, द्रोणांना हाक मारलं होतं, 5 पांडव आपले नवरा आहेत, पती आहेत, त्यांना हाक मारलं होतं, एक जण तयार नाही. पण जेव्हा तिने मदतीचा हात देवाकडे पसरला, म्हणजे श्रीकृष्णाकडे पसरला, तेव्हा तो धावून आला की नाही. द्रौपदीला वस्त्र पुरवतो, गजेंद्रासाठी धावून येतो, असं कितीतरी. मग आपल्यासाठी का नाही येणार? पण त्याच्यासाठी भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी ह्याच्यात पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरली. आयुष्याच्या जीवनामध्ये किंवा पूर्वार्धामध्ये हत्येसारखी अनेक पापं त्यांनी केली, वाल्या कोळी. पण तो नामस्मरणाने तरुण गेला. वाल्याचा वाल्मिकी झाला. कथाभाग आपल्याला माहिती आहे. वाल्मिकींनी आपल्या अनुभवाच्या जोरावर की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे सांगण्याकरता नामाची महती गायलेली आहे. आणि त्यामुळे वाल्मिकी स्वतःच्या अनुभव सिद्ध सांगतोय मी मी पहिल्यांदा कसा होतो, आता कसा आहे, अशी नामाची महती त्यांनी वाल्मिकींनी सांगितले. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती, असं त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलंय. मागच्या ह्याच्यात प्रल्हादाचं दिलं होतं आणि उद्धवाचं दिलं होतं. यावेळेला वाल्मिकीचं दिलं. काय उदाहरणं कुणाची तरी त्यांनी आपल्याला दिली की आपल्याला खात्री पटते की खरंच आहे, वाल्या कोलमी एवढं तर नक्की आपण पातकी नाही. मग आपल्याला सुधारणा नक्की करता येईल, असं कुठेतरी आपल्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याकरता ही वेगवेगळी उदाहरणं ते आपल्याला देत असतात, दृष्टांत देत असतात. त्यातनं दृष्टांतातनं काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. त्याप्रमाणे ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिनाम घेणारा एकटा तरुण जात नाही, त्याचं अख्खं कुळ त्याच्याबरोबर तरुण जातं. म्हणजे सगळं कुळच्या कुळ. चोखामेळाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, चोखामेळा कायम भक्ती विठ्ठलाची करतात, सर्वत्र विठ्ठलच त्यांना दिसायचा, त्यांनी सगळीकडे तोच बघितलाय. तर चोखामेळा सुद्धा अशिक्षित होते, त्यांनी काही उपनिषद वगैरे वाचली होती वगैरे असं कुठे लिहिलेलं नाही, पण पूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे चोखा महाराजांमध्ये. त्या जोहार मायबाप जोहार त्यांनी लिहिलेलं आहे. असे कवन ते करू शकतात उत्तमपणे. ती आपोआप स्फुरलेली आहे, ती बुद्धी त्यांच्यामध्ये ईश्वराने प्रगट केलेली आहे. कारण त्यांना परतत्वाचा स्पर्श झालेला आहे, परतत्व ज्याला म्हणतात ते त्याचा स्पर्श झालेला आहे. अशा पद्धतीचे ते ऋषी म्हणून म्हटले नाही तरी भक्त म्हटलेले जे विभक्त नाहीत, ते कायम त्यांच्या चिंतनात होते, अशिक्षित होते, दरिद्री होते. अशा ह्या भक्ताला सुद्धा साक्षात्कार झाला. आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी सोयराबाई, प्रचंड जागृती तिने स्त्रियांमध्ये केलेली आहे. सोयराबाईचं चरित्र बघितलं तर जागृती केलेली आहे. आणि अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत ज्या घडल्या जातात त्याचं रोखठोक त्यांनी म्हणजे हे मागितलेलं आहे की याच्याबद्दल काय सांगाल ते सांगा. आमच्या ह्या म्हणजे बरं सांगते, एकच गोष्ट सांगते. त्यांची गोष्ट सांगत नाही, तिने जो मुद्दा काढलेला आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही बाजूला बसतो वगैरे, जे आपलं असतं तसं जे आहे तो बाजूला बसवता, पण उत्पन्न तुम्ही त्याच्यातनंच झालात ना पुरुष लोक. अशा टाईपचं त्याचं जे काही काही श्लोक आहेत ते खरोखरी जागृती करणारे श्लोक आहेत.
म्हणजे ते श्लोक अभंग आहेत, ते अभंग आहेत तिचे, ते खरोखरी वाचण्यासारखे आहेत. त्यांच्या पत्नी सोयराबाई असते, बहीण निर्मळा ती सुद्धा संतच आहे. मेवणा बंका, म्हणजे बंका असू दे, निर्मळा असू दे, सोयराबाई असू दे, त्यांचा मुलगा सुद्धा, म्हणजे सगळं कुळच्या कुळ त्यांचं उद्धरून गेलं. एक चोखा महाराज त्यांचे सद्गुरूच त्या ठिकाणी होते. त्यामुळे सोयराबाईंनी त्यांनाच गुरु केलेलं आहे बरं का, चोखा महाराजांना. त्यामुळे नवऱ्यालाच गुरु केलेलं असलं तर त्याच्या संगतीच राहिली, आणि त्यांच्यामध्ये संवाद तोच होत होता. आजन्म दिवस रात्र तेच बोलणारी, अनेक त्यांचे अभंग ऐकणारी, आणि त्या अभंगातून स्त्रियांची जागृती करणारी सोयराबाई होती. त्यामुळे तिचं चरित्र वाचलं तर खूप सुंदर आहे. असो, तर संत नाम घेताना म्हणतातच ना, आता हे कुळ सुद्धा उधरलं असं त्यांनी इथे दिलंय. ज्ञानदेव म्हणे फक्त नामस्मरण केल्यामुळे त्यांचं अख्खं कुळ परंपरा उद्धरते. आपलं सुद्धा कुळ आपण आपल्या बरोबर उद्धरण घेऊ शकतो. आपण आपल्यातनं, आपल्या कृतीमधनं, आपल्या बोलण्या चालण्यातनं अनेक गोष्टींमध्ये आपल्या कुटुंबामध्ये शेअर करतो. त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता असते. संबंध चांगले राहण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. हे झालं संसारातलं, पण अध्यात्मामध्ये सुद्धा ह्या पद्धतीची प्रगती आपण करू शकतो, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलं. आणि कुळ म्हणजे फक्त आपलं स्वतःचंच कुळ असं नाही, आजूबाजूचा समाज सुद्धा आपण सुधारू शकतो. हे आपलं कुळच आहे ज्या समाजामध्ये आपण राहतो. व्यापक अर्थाने बघितलं तर संत नाम घेताना नेहमी म्हणतात ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. पण त्या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, हे आपल्याला घडवतात, स्वतःही घडलेले आम्ही घडलोय या नामाच्या ह्याच्यामध्ये, असं ते सांगत राहतात. आणि मग हे नावाच्यामुळे आम्ही जर घडलो असू तर नाव तुम्ही घ्या असं सांगून ते आपल्याला सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे क्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विण धावया न पवे कोणी. म्हणून प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृणावनी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा गाध, फळे भूत बाधा भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी आम्हा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणाने, नामस्मरण बरं का, म्हणून नामस्मरण करा म्हणतात आपल्याला. नाम घ्या, नाम घ्या हे सोपं आहे म्हणणं, नामस्मरण करायचं आहे. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जर बघितलं तर नामस्मरणाने संचित जे आहे ते संपून जातं, पूर्णपणे नष्ट होऊ शकतं. प्रारब्ध होत नाही. आधीचं प्रारब्ध ज्ञानाग्नीने जाळता येतं. हे इथे ह्या ह्याच्यात सांगितले, तृण अग्नी मिळे समरस केले. आधीचं प्रारब्ध भोगावे लागतात असं आपण आत्ताच सांगितलं, आणि त्याला विरोधी प्रारब्ध जाळता येतं, म्हणजे नष्ट करता येतं. प्रारब्ध भोगून नष्ट करता येतं, पण ते भोगताना आपल्याला आपली देहबुद्धी कमी झालेली असते. त्या देहबुद्धीतनं आपण बाहेर पडलेलो असतो. आत्मबुद्धीकडचा प्रवास आता सुरू झालेला आहे. आत्मबुद्धीचा अंतर्मुख साधना व्हायला लागली, त्याच्याशी तद्रुपता यायला लागली. आता ते भोगण्याचं जे देहबुद्धीचं आहे ते कबीर म्हणतो त्याप्रमाणे, कुत्ता जाने चमडी जाने. तर एवढं बसाबस पायाचं मांस ओढून खातोय कुत्रा, आणि तरीसुद्धा कबीर म्हणतो नामामध्ये निवांत राहिलेला आहे. अहो बघा ना तू कुत्रा काय, अरे ते ते देहाचे भोग आहेत. देह म्हणजे मी नाही, देही असून विदेही असणं, ही जी स्थिती आहे ती ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे देही मी त्यातनं पूर्णपणे बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे आता त्या देहाला कोणी मारो, झडो, पडो, काही हो, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. आता मी त्या तत्वाशी एकरूप झालेलो आहे. एकरूप होऊन त्याचं नामस्मरण करतोय, आणि हे नामस्मरण करता करता आपल्या दृष्टीने बघितलं तर प्रारब्ध भोग भोगायची शक्ती आमच्यामध्ये येते. कारण प्रारब्ध भोगताना देह तो भोगतोय ही भावना आमची
तयार झालेली असते. त्यामुळे देहाचे भोग त्याला भोगू दे. त्यामुळे सहसा या क्षेत्रामधली जी लोकं असतात, जी परिपूर्ण झालेली लोकं असतात, ती कधी सांगायला जात नाही, आज ना माझं डोकं इतकं दुखतंय सकाळपासून, काही विचारू नका. असं त्यांच्या तोंडून कधीच ऐकायला आपल्याला येणार नाही की माझं आज डोकं फार दुखतंय. म्हणजे जी अध्यात्मामध्ये परिपूर्ण झालेली आहे, त्या देहबुद्धी ज्यांची गेलेली आहे, ते लोक असं कधी म्हणणार नाही आज जरा अवघड आहे प्रवचनाला येणं, कारण काय झालंय माझं ना पाय खूप दुखत आहेत, डोकं खूप. ते त्यांना त्या वेळेला त्या क्षणाला सगळं त्यांचं बाजूला राहतं आणि ते प्रवचनाला येतात, अभ्यासाला येतात, नामस्मरणाला येतात, कारण त्यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते, देह असून विदेही झालेली असतात. अशा पद्धतीने त्यांची वृत्ती असल्यामुळे हे हरि उच्चारणी अनंत पापराशी. आणि क्रियमान तर तयारच होत नाही, कारण क्रियमान तयार व्हायला, काहीतरी पापपुण्य घडायला, क्रियमान तयार व्हायला मी करूनी अकर्ता, जे आपण काल परवा बघितलं ते एकदा पोस्ट, मी करूनी अकर्ता ही भावना असली की कर्तृत्व भाव नाही म्हणून भोक्तृत्व भाव नाही म्हणून क्रियमान नाही. म्हणजे क्रियमान नाही, प्रारब्ध भोगण्याची शक्ती येते. त्यामुळे देह आणि तो विधेयी असल्यामुळे तिथूनही त्याची सुटका होते आणि नामस्मरणाने संचित्त जळून जाते, पुढचं प्रारब्ध तयारच होत नाही. अशा तऱ्हेने असल्यामुळे हरि उच्चारणे अनंत पापराशी होणारच कशा, जातील लयासी क्षण मात्रे. हरिपाठासारखी सोपी तिन्ही त्रिकाळ हरिपाठ म्हणतात, ते एकरूप होऊन म्हणतात. त्यांच्याविषयी आता इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत की अमावास्येची रात्र ही कितीही मोठी काळ रात्र आहे, अगदी मोठी रात्र आहे, पण सूर्योदय झाल्यानंतर, ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर काळोखाचा अंत होतोच की नाही. तसं एकदा स्वरूपाची ओळखण झाल्यानंतर, नामाचं अनन्य भावाने उच्चारण केल्यानंतर पातकांचा समूळ नायनाट होणारच. ती पातकं यायलाच घाबरतात. मुखी राम त्या काम बाधू शकेना, ते शक्यच नाही. म्हणजे हे सेकंड ओपिनियन, आपल्याला प्रत्येक वेळेस सेकंड ओपिनियन लागतं. तसं आता हे ज्ञानेश्वर माऊलींनी नाही सांगितलेलं, हे मी सांगितलं, कारण समर्थांचं वाचलेलं असतं म्हणून. पण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा अमके म्हणाले, तमके म्हणाले, तमके म्हणाले, यांना असा अनुभव आला, त्यांना तसा अनुभव आला, हे आपल्याला सांगतात. हे सेकंड ओपिनियन देतात ते, कारण आपल्याला नेहमी एकावर विश्वास बसतो असं नाही. डॉक्टरच्या बाबतीत आपण सेकंड ओपिनियन घेतो तशा पद्धतीने. वासना कामना यातून आपल्याला खरं म्हणजे ही सगळी पाप निर्माण होण्याची शक्यता आहे. मग आम्ही सुद्धा नाम घेतो, मग आमच्यात आणि त्याच्यात फरक का पडतो, आम्हाला काही असं होत नाही की आमचं, कारण आम्ही अनन्य भावाने घेत नाही. परीक्षितीला 7 दिवसात मिळाली, आम्हाला मुक्तता मिळत नाही का, तर आम्ही तेवढ्याच परीक्षितीच्या भावनेतनं तिथे बसत नाही. परीक्षिती होऊन तिथे बसलं तर नक्की तो अनुभव होईल, पण तसं होत नाही. विठ्ठल म्हणा, राम म्हणा, अनन्य त्यांच्याशी झालं, त्यांच्या जाणीवेशी एकरूप झालं, त्यांच्या मनामध्ये पापभावना निर्माणच होत नाही. कारण नामस्मरण जर सुरू झालं की आपोआपच पापभावना नष्ट होते. प्रत्येक क्षणाला नामस्मरण आहे, ते पापाला आत एंट्रीच मिळत नाही, तिथे नो एंट्रीचा बोर्ड आपोआप लावला जातो. त्या मनामध्ये पाप निर्माण होत असतात, मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण होत असतात. त्या मनाचं दार नामाने बंद करून टाकलं, त्या मनाचं दार नामाने बंद करून टाकल्यावरती त्याला नो एंट्री म्हणूनच आहे. तर म्हणून मग तिथे मग आपली सुद्धा अवस्था अशी होईल की अन्न हे पूर्ण ब्रह्म, पाणी म्हणजे जीवन, झोप म्हणजे समाधी, हे जे जनाबाईचं सांगितलं, अशी विदेही वृत्ती हळूहळू व्हायला सुरुवात होते. आणि मग आपण काही आपल्याला उपनिषद येवो, शास्त्र येवो, गीता येवो न येवो, काही फरक पडत नाही, एक नाम घेत राहिलं या पद्धतीने सोपं सुटसुटीत, कलियुगात ज्याचं तरुण जायला सोपं असलेलं असं म्हटलं जातं. ती परवाची जी गोष्ट सांगितली होती, निरक्षर असून सुद्धा तिने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा माऊली माऊली काहीतरी म्हणत असेल, पण मरताक्षणी सुद्धा तिने तीच छातीवर घेतली आणि मृतपात. हा कुठेतरी एकत्रित तन्मयता तिथे, अंतिम क्षणी नाम येणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्याला मुक्ती मिळतेच, पण आपल्या म्हणजे अंतिम क्षणी नक्कीच, अंतिम क्षणी यायला त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना. ती प्रॅक्टिस अनेक जन्माची असेल, प्रॅक्टिस हा शब्द वापरला म्हणजे आपल्याला पटकन कळतं. अनेक जन्म नामस्मरण करण्याची शक्ती किंवा ती बैठक आपली असल्याशिवाय शेवटी नामस्मरण येत नाही. कितीही तुम्ही नामस्मरण या जन्मात घ्या, पण ती बैठक त्याची असावी लागते नामाची. त्यामुळे नामाची बैठक हरिपाठाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते म्हणतात, तृण अग्नीस मेळे समरस झाली, तैसे नाम केले जपता हरी. या चरणात माऊली दृष्टांत देत आहेत.
वाळलेलं गवत जेव्हा बनवा लागतो, वाळलेलं गवत हे आधी पहिलं पेटतं त्या ज्वालांशी स्वतःला, कारण ते पूर्ण वाळलेलं आहे, वैराग्य स्वरूप झालेलं आहे. आता माझ्यातनं निर्मिती नाही, आता माझ्यातनं काही नाही. ते वाळलेलं गवत काय म्हणतं, निर्मिती नाही म्हणजे ओलं गवत असेल तर त्यातनं पुढे गवत निर्माण होतं. तसंही काही नाही, हे कोरडं झालेलं आहे. पूर्वी उपनिषदा शिकायला जायचं तर त्यावेळेला ते जे ज्यांना शिकायला जायचं असेल ती लोक डोक्यावरती लाकडाची मोळी घेऊन जात असत. नंतर ती सरपण म्हणून उपयोगी पडायची, पण ती कोरडी. त्यातनं ते दाखवायचं की मी अगदी आता पूर्ण कोरडा आहे, जे काय ज्ञान देणार आहे ते तुम्ही देणार आहे, ते भक्तीचा ओलावा मात्र ते पाणी मी घालणार आहे, पण ज्ञान देणारे मात्र तुम्ही आहात, असं उपनिषदांबद्दल म्हटलं जातं. ते कोरडी मोळी घेऊन जात असत. इथे त्यांनी म्हटलंय तृण. तृण तर अगदी किती पटकन पेटून जातं. तसं आपण स्वतःला वैराग्याच्या आगीमध्ये जाळून म्हणजे पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे. त्यामुळे देहबुद्धीला जाळून ते नाम घ्यायचं आहे. नाम थेट ते भगवंतापर्यंत पोचतं. गवताची काडी दिसते पहिल्यांदा. गवताच्या वाळलेल्या काड्या दिसतात. वणवा लागल्यानंतर त्या काडीचा आकार धारण केलेली काडी दिसते, पण ती पूर्ण अग्निवाली असते. म्हणजे ती अग्नीने पेट घेतलेली तदाकार झालेली, म्हणजे अग्नीचीच रेषा त्या गवताच्या काडीसारखी दिसते. म्हणजे त्याच्याशी एकरूप झालेली, तदात्म्य झाली, आणि मग ती जळून खाक होऊन जाते. तिचं अस्तित्वच राहत नाही, ती एकरूप. ही तद्रूपता आहे ना, ती म्हणजे ती अग्नीची म्हणजे गवताची काडी अग्नीने पेट घेतल्यानंतर जी त्या अग्नीच्याच आकाराप्रमाणे दिसते, त्या गवताच्या काडीला अग्नीचाच आकार प्राप्त होतो. तशाप्रमाणे तद्रूपता यायला लागली, तदाकारता यायला लागली की आपोआपच आपलं नामस्मरण जास्त अंतर्मुख व्हायला लागतं. मग पंचकोशाचा निराससुद्धा ते करायला सुरुवात करतं. मग आपला स्थूल देहाचा निरास आधी करतं, मग मनोमय कोशाचा करतं, मग प्राणमय कोशाचा करतं, मग इथपर्यंत ते हृदयात स्थित होतं. असा तो सगळा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याच आपण परीक्षण साक्षी रूपाने पाहायचा असतो, दुसऱ्याला सांगायला जायची गरज नसते. नाहीतर आलं आता माझं ना ते हृदयापर्यंत आलं. कुठलं हृदय आणि कुठलं, माझं हृदयापर्यंत आलं, इथेच त्रिपुटी आली, तिथेच ते नामस्मरण संपतं. त्यामुळे तसं सांगायला जायची आपण सांगायला जाण्यामध्येच फार असतं की अगदी मला त्याचं ना साक्षात्कार झाला असो. तृणाग्नी मिळे समरस झाले. एकदा त्याच्याशी समरस झाल्यावर दुसऱ्यांशी समरस होण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यामुळे पळे भूत बाधा, हरि उच्चारण मंत्र हा आघाध, पळे भूत बाधा भेणे येथे. नामाचा महिमा वेदांनी अगम्य म्हणजे असं सांगितलेलं आहे. नामाचा महिमा त्यांनी पण सांगितलेला आहे, वेदांनी पण. पण प्रत्येकाला वेद वाचणं शक्य होत नाही. नामाचं सामर्थ्य, श्रीहरीचं सामर्थ्य, त्या श्रीहरीच्या नामाचं सामर्थ्य अगदी संपन्न करून सोडणार आहे, सगळ्यांना संपन्न करणार आहे. मंत्र आहे, मननात राहते ती मंत्र आपण परवाच्या दिवशी बघितलं होतं. पण त्याच्यासाठी त्या मंत्राशी, त्या नामाशी एकरूप होणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे एकरूप हरी विठ्ठल हे वरवर पाहता फक्त शब्द आहे. तसं जर पाहिलं तर हरी विठ्ठल, संध्या हे पण शब्दच आहे ना, तसा हरी विठ्ठल हा पण शब्दच आहे. मग संध्याचा जप करून होणार आहे का? नाही होणार आहे. खुर्ची हाही शब्द आहे, टेबल हाही शब्द आहे. मग त्याचं म्हणावं ना, काय हरकत आहे, नाम घ्यायचं ना, हेही नामच आहे. टेबल हेही नाम आहे, विठ्ठल हेही नामच आहे. मग कशासाठी पाहिजे आम्ही टेबल 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 याचा जप करू? काय हरकत आहे? अहो इथे चैतन्य कमी आहे, ते चैतन्याने भरलेलं आहे. एकाग्रतेने नाम घेतलं की त्याची शक्ती. विठ्ठल विठ्ठल ही नामं दिसायला जरी वेगळी असली तरी त्या शब्दाच्या अर्थाशी एकरूप व्हायचं आहे. हे जे दरवेळेस सांगितलं जातं मनन चिंतन, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थ ज्या वेळेला ते शब्द घेऊन येतात तेव्हा ती स्पंदन निर्माण, टेबल टेबलनी स्पंदन निर्माण होणार नाही. विठ्ठल 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 म्हटलं की मग ते शास्त्रीय कारण काही असू दे की ठल ठ, इथे ते आघात होतो, मग ते हार्ट पेशंटसाठी चांगला आहे म्हटल्यावर सगळे हार्ट पेशंट घ्यायला लागले विठ्ठल 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 विठ्ठल, अशा पद्धतीने ते घ्यायला पाहिजे. तर त्या हार्टवरती काहीतरी ती स्पंदनं त्याच्यामध्ये भाव पाहिजे तर ती स्पंदनं निर्माण होतील. आणि ज्या वेळेला अर्थ घेऊन, हार्ट बरं होण्याकरता म्हणून नाही, माझ्या संपूर्ण शरीरामध्ये बदल होण्याकरता म्हणून जर ते नाम घ्यायचं असेल आणि त्या नामाशी तद्रूप व्हायचं असेल तर त्या अर्थाचं चिंतन मनन करून, त्या भावना उद्दीपित करून, त्याचं स्पंदन आपल्यामध्ये करून तो आध्यात्मिक भाव पण ठेवावाच लागतो. ते चैतन्य निर्माण होतं आणि मग ते चैतन्य
त्या वाणी रूपामध्ये निर्माण होतं आणि त्या शब्दाला मंत्राचं स्वरूप होतं. मग आधीचा आपण केलेला अर्थ तसाच होता, पण हा त्याच्या थोडा पुढे गेलेला अर्थ आहे. प्रत्येक ठिकाणाहून व्याख्या बदलत जाते. सध्या आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे, दासबोधातल्या व्याख्या तयार करणं. व्याख्या तयार नाही करायच्या, तयार करणारं कोण? व्याख्या एक प्रोजेक्ट असं सुरू केलेलं आहे की त्या व्याख्या ज्या दासबोधामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच आपल्याला सहज सोप्या संगणकाचा फायदा आपल्याला त्या पद्धतीने घेता येऊ शकतो. त्या व्याख्या सगळ्या एका ठिकाणी गोळा केलेल्या आहेत. प्रत्येक समास वाईज त्या सगळ्या 10-12 समास 20 समासाच्या तयार करायचं ते चालू आहे प्रोजेक्ट. होईल तेव्हा होईल पूर्ण सद्गुरु कृपेने. पण त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द टाकला की त्या एका शब्दाच्या 20 समासामध्ये कोणकोणत्या व्याख्या आहेत. कारण प्रत्येक स्तरावरती साधकाची व्याख्या बदलत गेलेली आहे. अगदी बद्धमुमुक्षु साधक सिद्ध मधली व्याख्या आणि नंतर ज्ञान दशकामधली व्याख्या, नंतर एकदम 20व्या दशकातली. प्रत्येक टप्प्यावर बदलत गेले. पण साधक हा शब्द कॉम्प्युटरला फीड केला की आपोआप सगळ्या 20 दशकातल्या व्याख्या तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांना अभ्यास करायचा त्यांच्या दृष्टीने हा सोपा आहे. काहींचं असं ज्यांनी आधीपासून प्रभुणीताईंसारख्यांनी आम्हाला शॉर्टकट फार हवा असून गाईड फार हवं असतं. प्रभुणीताईंसारख्यांनी ज्यांनी अभ्यास हा खोलातनं केलेला आहे खूप, ते म्हणतात ह्यानी काय होतं, वाचन कमी होतं. एका ह्याच्यात कुठे कुठे आहेत व्याख्या तेवढं. आम्ही दासबोधावर दासबोधाची पारायण केली एक व्याख्या शोधण्याकरता. तो अभ्यास आहे तो वेगळा. पण आता तेवढा वेळ नसेल आणि पुढच्या पिढीपर्यंत दासबोध न्यायचा असेल तर याचीही गरज आहे आपल्याला की त्यांना व्याख्या पटकन सापडल्या पाहिजेत. अशा तऱ्हेने पण हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बुडून जाऊन केल्याशिवाय होत नाहीत. तसं नामाचं सुद्धा तसंच आहे. एकाग्रतेने नाम घेतल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. पळे भूतबाधा असं त्यांनी म्हटलंय. भूतबाधा म्हणजे पिशाच्य बाधा. आपल्याकडे पूर्वी फार होतं ते, इकडे ह्या गल्लीत जाऊ नका, तिथे तर बटाट्याच्या भाजीत. म्हणजे मी भोरला राहत होते लहानपणी, तिथे त्या वाकडं गेट म्हणून नाव होतं. म्हणजे आता त्या काळातली ती नावं होती. वाकडं गेट म्हणून होतं. त्या वाकड्या गेटाच्या तिथनं यायला लागलं की म्हणे बटाट्याच्या भाजीचा वास यायचा रात्री अपरात्री आलं की. का तर तिथल्या आंब्याच्या झाडावरती कोणतरी भूत चेटूक बसलेलं आहे आणि मग त्याला ती बटाट्याची भाजी आवडते म्हणून तिथनं जाताना तो. अशा काही काही कल्पना पूर्वीच्या काळी होत्या भूताच्या चेटकाच्या वगैरे. मग आमची आई म्हणायची काही घाबरायचं कारण नाही, येताना राम राम म्हणत ये, म्हणजे आपोआपच ते नाव भूत पळून जातं. मग आमचा विश्वास होता ना आईवरती. आता म्हणतील का राम राम म्हणूनच भूत कसं पळून जातं, आधी ते आहे की नाही शोधा, मग तर पळून जायचा प्रश्न आहे. हे सगळं ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य इथे त्यांनी भूतबाधा पळून जाईल म्हणून त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिले. त्या काळात जाऊन बघितलं तर त्यांनी म्हटलं ज्यांनी हरिपाठ वाचलाय, जो त्रिकाळ संध्या त्याची करतोय, ज्याच्या मनामध्ये हरिपाठ म्हणजे हरिनाम सातत्याने चालू आहे, त्याला भूतबाधा कधीही होणार नाही, जी त्या काळामध्ये होत होती. दुसरं भूतबाधाचा असा अर्थ आहे की भूतबाधा म्हणजे पंचभूतांची बाधा. ती भूत जात आहेत ना सगळी, ती पंचभूत जी आहेत त्या पंचभूतांपासून ही सृष्टी निर्माण झाली. ज्या सृष्टीमध्ये ज्या समाजामध्ये आपण राहतोय त्या आजूबाजूच्यांची बाधा आपल्याला होतेच ना, ते काही वेगळी सांगायची गरज नाही. त्यामुळे ती भूतबाधा पंचभूतांची होत नाही. आणि आध्यात्मिक बाधेमध्ये आध्यात्मिक अधिभौतिक 3 ताप जे सांगितलेले आहेत, अधिदैविक आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक, हे 3 ताप जे सांगितलेले आहेत, ह्या ज्या बाधा सांगितलेल्या आहेत त्याही बाधा होत नाहीत. म्हणजे नामस्मरणाने ह्यापैकी कोणतीच बाधा आपल्या जवळ फिरकण्याची शक्यता सुद्धा नाही. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. इतका समर्थ आहे बघा, कुठलीच बाधा तुम्हाला होणार नाही, तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. इतकं सोपं हरिनाम आहे, तिथपर्यंत जाऊ शकता, त्याच्याशी तदाकार होऊ शकता. सद्गुरू आपल्या आपण तुमचा हात हातात धरतील आणि नामस्मरणाने या बाकीच्या वाईट गोष्टी आपल्याजवळ फिरकतच नाही. मग हे सगळं कोण करतं तर सद्गुरू, म्हणजे परब्रह्म स्वरूप चालतं बोलतं सद्गुरू रूप आपल्या समोर येऊन उभं राहतं. परब्रह्म तर आमच्या जवळ येणं शक्य नाही, कारण आम्ही ओळखूच शकत नाही. पण सद्गुरू हे त्याचंच चालतं बोलतं रूप आहे ना. म्हणून हरी माझा समर्थ ते परब्रह्माचं स्वरूप आहे. न करवे अर्थ उपनिषदा, उपनिषद सुद्धा त्याचं वर्णन करताना थकलीत. जीव ब्रह्म ऐक्य वगैरे 4 महावाक्य सगळं त्यांनी सांगितलं. पण ज्ञानमार्गामध्ये त्याचं वर्णन करायचं म्हटलं परब्रह्माचं तर न इति न इति न इति अशा पद्धतीनेच
हे सगळं उपनिषदात सांगितलंय. मग कशाला त्या भानगडीत पडता? त्यापेक्षा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे सगळ्यात सोपं आहे. आणि तेच आपण म्हणूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, जैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा गाद, पळे भूत बाधा भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय.